मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत वैकुंठ चतुर्दशीची व्रतकथा। हर यांची व्रतकथा। दोघांनी एकमेकांना कशी मिठी मारली आणि हराची कशी भेट केली त्याची व्रतकथा आपण आज ऐकणार आहोत। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, आज आहे वैकुंठ चतुर्दशी। तर वैकुंठ चतुर्दशीचा तुम्ही उपवास पण करू शकता। उपवास नाही केली तर सेवा नक्की करा। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही शिव आणि विष्णू दोघांची सेवा करा। विष्णू सहस्रनामावलीचं पठण करा, शिव सहस्रनामावलीचं पठण करा। दोघांची अशी सेवा केली तर शिव हरांची भेट केल्याची आपल्याला सुद्धा पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि खूप हजारो सहस्र वर्ष आपल्याला वैकुंठ लोकमध्ये राहण्याचा योग येईल। आपल्याला यमदूत हात लावला नाही, आपल्याला यमदूत नरक यातना देणार नाही। आपल्याला शिवाचे दूत, आपल्याला हरीचे दूत, आपल्याला विष्णूचे दूतच आपल्याला विमान घेऊन येतील। हरी आणि हरांची भेटीची जो कोणी कथा ऐकतो, या वैकुंठ चतुर्दशी जो कोणी साजरी करतो त्याचे 7 जन्माचे पातके नाहीसे होतात। तर वैकुंठ चतुर्दशी आणि चौदस, तर या दिवशी आपल्याला 14 दिवे भगवान विष्णूच्या आणि शिवाच्या नामस्मरणाने 14 दिव्यांनी आपल्याला एका ताटामध्ये 14 दिवे आपल्याला गोलवातीचे करायचे आहेत। विष्णू आणि शिव दोघांना आपल्याला गोलवातीचा दिवा लावायचा आहे। लांब वातीसाठी लक्ष्मीला, अंबे माताला, देव्यांना, प्रत्येक देव्यांना लांबवात। तुम्ही म्हणणार की ताई तुलसी माता पण देवी आहे आणि तुम्ही सांगितले की तुलसी माताला तुम्ही देवीला लांबवात चालते आणि तुलसीला लांबवात का चालत नाही? तर तुलसीला लांबवात याच्यासाठी चालत नाही की आपण तुलसी मातेची सेवा विष्णू भगवानांच्या नामस्मरणांनी करतो आणि तुलसी माता पण ही सतत विष्णू भगवानचंच नामस्मरण करत राहते, म्हणून फक्त तुळशीला गोलवात चालते। कारण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः गोलवात लावताना आपण असा मंत्र उच्चारतो आणि जय तुलसी माता, तर तो आपण दीप विष्णू भगवानांना आपल्याला अर्पण होतो। तुळशीची पूजा करतो पण गोलवातीचा दीप विष्णू भगवानला अर्पण होतो, म्हणून आपल्या घरात धनधान्याची बरकती राहते। तर विष्णू भगवानांच्या आपल्याला लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तुळशीला गोलच वात चालते। बाकी सर्व देवींना लांबवात, देवांना गोलवात। तर आपल्याला शिव आणि विष्णूची आपण पूजा करत आहोत, तर आपल्याला गोलवातीचा दिवा लावायचा आहे। 14 दिवे लावायचे आपल्याला संध्याकाळच्या वेळेस। संध्याकाळी आपल्याला 14 दिव्यांनी आपल्याला विष्णू भगवानांची आणि शिवाची आपल्याला आरती करायची, मनातली प्रार्थना करायची आहे, झोली पसरवायची आहे आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला जेवढं होईल तेवढं पूजापाठ करायचे, सेवा मंत्र करायचे, निंदा नसेल ती चुगली करायची नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही आहे। रात्री 12 वाजता तुम्हाला शिवाच्या जवळ तुम्हाला दिवा लावायला नक्की जायचं आहे। रात्री 12 वाजताच्या या सेवा करायला चुकू नका। रात्री 12 वाजता विष्णू सहस्रनामावली, शिव सहस्रनामावली नक्की ऐका। आपल्या घरापासून तर मंदिरापर्यंत, मंदिर जवळ असेल तर तुम्ही आपल्या घरापासून दिवे लावत शिव चौकटापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे। या दिवशी तुम्हाला 750 वातीसुद्धा तुम्ही वैकुंठ चतुर्दशीला रात्री 12 वाजून जाता म्हणजे पौर्णिमा आपली लागू होऊन जाते, तर तुम्ही 750 वाती रात्री 12 वाजता सुद्धा लागू शकतात। तर याच्याने शिव आणि हरी दोघंही आपल्यावर प्रसन्न होतात। कारण त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्या दिवशी, तर त्रिपुरासुराचा वध झालेला आहे। त्रिपुरासुराचा वध भगवान शिवाने केलेला होता, म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा आपण मनवतो। जो कोणी त्रिपुरारी पौर्णिमा मनवतो, साजरी करतो, दिवसभरातून जो कोणी सकाळी जर शिवाचे नामस्मरण केले, या शिवलीलामृताचा 11वा अध्याय ऐकला, शिव सहस्रनामावली, ओम नमः शिवाय काहीतरी शिवाची आराधना केली तर आपले 7 जन्माचे पातके नष्ट होतात। आणि आपण दुपारी जर पूजा केली तर आपले जन्मोजन्मांतरचे पातकं नष्ट होतात। जो कोणी शिवलिंगासमोर दुपारच्या वेळेस दिवा लावून येतो तर जन्मोजन्मांतरचे पातके नष्ट होतात। आणि रात्रीच्या वेळी जो कोणी शिवाची पूजा करतो त्याला कधीच यमदूत हात लावत नाही, त्याला नरक यातना होत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते, त्याला शिवाचीच प्राप्ती होते, तर त्याच्या शिवचरणाची त्याचा स्थान मिळतं। तर अशा हे 4-5 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर दीपदान, कार्तिक महिना असल्यामुळे दीपदान तुम्हाला नक्की करायचे आहे आणि शिवाची सर्वात जास्त तुम्हाला या 2-3 दिवस आराधना करायची आहे। तर आता आपण
या व्हिडिओच्या माध्यमाने हरहराची भेट कशी झाली त्याची व्रतकथा आपण ऐकणार आहोत. हरहराच्या भेटीच्या दिवशी रात्री 12 वाजता, फक्त वर्षातून हा एकच दिवस असा राहतो, तर तुम्हाला तुळशीपत्र एक दिवस अगोदरच तोडून ठेवायचं आहे, या सकाळी तोडून ठेवायचं आहे. तर हरहराची भेट कशी करायची तुम्हाला रात्री 12 वाजेची सेवा ही करायला चुकू नका. रात्री 12 वाजता तुम्हाला विष्णू भगवान आणि शिव दोघांना समोरासमोर, तुम्हाला जसे आपण मित्र एकमेकांना भेट देतो तसं तुम्हाला त्या लिंग ज्या मूर्त्या आहेत तशा ठेवून द्यायच्या आहेत. दिवे 14 लावून घ्यायचे आहेत. धूप अगरबत्ती, लोभान अगरबत्ती, गुग्गळ वगैरे घवघवीत करायचे की साक्षात आपल्या घरी हर आणि हर भेटीला येत आहे आणि दोघांनी एकदम कडकडून मिठी मारलेली आहे. तर असं आपल्याला भाव उत्पन्न झाला पाहिजे, फिलिंग्स आपल्या उत्पन्न झालेल्या पाहिजे. तर तुम्हाला दोघांना एकमेकांना समोर ठेवायचं आहे आणि त्यांना पंचामृताने धुवून घ्यायचे. अष्टगंधक लावायचा, हळद कुंकू, तर हळद कुंकू आपल्याला विष्णूला लावता येईल, हळद कुंकू शिवाला चालत नाही, शिवाला अष्टगंधकच तुम्हाला लावायचं आहे. तांदूळ अर्पण करायचे आहे आणि विष्णू भगवानांना रात्री 12 वाजता बेल अर्पण करायचं आहे. रात्री 12 वाजता विष्णू भगवानला बेल अर्पण करायचं आहे आणि भगवान शिवाला तुळस अर्पण करायची. तुळस भगवान शिवाने वर्जित केलेली आहे. फक्त हरहरीचा हा एक दिवस असा आहे वैकुंठ चतुर्दशीचा की त्या दिवशीच भगवान शिवाला तुळस अर्पण केली जाते. तर रात्री 12 वाजता आणि भगवान विष्णूला रात्री 12 वाजता बेल अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे, तर वर्षभर आपण तुळसच अर्पण करतो विष्णू भगवानांना. तर हरहराचा वैकुंठ चतुर्दशीचा असा एक दिवस आहे. तर रात्री दोघांना विष्णू भगवानला बेल आणि शिवाला तुळस अर्पण करून हरहरीची भेट द्यायची. त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आवळा असेल तर आवळा नक्की अर्पण करा आणि आवळ्याने त्यांची आरती करा. आवळ्याने आरती करा म्हणजे आवळ्यावर तुम्हाला गोलवाट ठेवून विष्णू भगवानांची आणि शिवाची आरती करायची. याच्याने आपल्याला एवढं पुण्य मिळेल, एवढं पुण्य मिळेल की मी सांगू शकत नाही की 10,000 वर्ष देवांचे जेवढे 10,000 वर्ष राहतात तेवढे सहस्र गोदान जे आपल्याला ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल आणि आपल्याला खूप वर्ष, कित्येक वर्ष आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होईल, आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. तर हा उपाय रात्री 12 वाजता करायला चुकू नका. 750 वातीसुद्धा तुम्हाला त्या दिवशी लावायच्या आहे. जर मनातली इच्छा पूर्ण करायची असेल तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता हा उपाय पण नक्की करा. अत्यंत रामबाण इलाज आहे आणि अत्यंत रामबाण उपाय आहे हा. तो उपाय म्हणजे 125 वात घ्यायची. आपल्याला शिवाला 750 वाती सांगितले आहे त्रिपुरारी पौर्णिमासाठी आणि तुळशीसाठी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीला 125 वात घ्यायची आहे. तुपाने चांगले भिजून घ्यायचे आणि तुळशीजवळ तुमची काही मनातली इच्छा, एखादी एकच इच्छा बोलायची. जर ती पूर्ण होत नसणार तर तुळशीजवळ तुम्हाला ते 108 वाती या 125 वाती तुम्हाला तुळशीजवळ जाळायच्या आहे आणि विष्णू भगवानांच्या त्या वातींनी आरती करायची. तर याच्याने सुद्धा खूप लवकर माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशी माता आपल्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या इच्छा मनातल्या लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होतील. तुळशीचं या 5 दिवस लग्न लागतं. तर तुम्हाला वैकुंठ, ज्यांचे लग्न लागले नसणार त्यांनी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी या त्रिपुरारी पौर्णिमाचा दिवस आखरी दिवस राहतो. तुळशी आणि शालिग्रामचे लग्न नक्की लावायचे. तुळशीला सुवागनचं संपूर्ण सामान अर्पण करायची, ओढणी अर्पण करायची, 7 सूतचे धागे लपटायचे. 7 जन्माच्या जसे आपण गाठी आपल्या नवऱ्याबरोबर मारलेल्या राहतात, तर 7 वचने घेतलेले राहतात, तसे मंगलाष्टक, तुळशी मंगलाष्टक लावून द्यायचे आणि तुळशीचं लग्न पण लावायचं. आणि जी चुनरी आहे, जी तुम्ही माता तुलसीला अर्पण केलेली आहे, ती चुनरी आणि त्याच्यातच 1 रुपया, थोडे तांदूळ आणि तुळस घेऊन ती आपल्या लॉकरमध्ये स्थापित करून द्यायची आहे. कारण तो आशीर्वाद साक्षात तुळशी माता आणि विष्णू भगवानांचा आपल्याला वर्षभर राहील. त्याच्यानंतर आपल्याला जास्त काही उपाय करायची जरूरत नाही, कारण आपण दिवाळीतच भरपूर उपाय करून घेतले, बरकतीचे, पोटली वगैरे. फक्त हे 2 उपाय तुम्हाला नक्की करायचे. एकादशीच्या दिवशी सिक्का हळदीने भिजवून तुम्हाला तुळशी ठेवायचा आहे, त्याच्यावर शालिग्राम ठेवून द्यायचा आहे आणि सकाळी तुम्हाला तो शिक्का लॉकरमध्ये स्थापित करायचे हळदीने भरूनच. आणि नंतर हा दुसरा उपाय, तुम्हाला तुळशीची लग्न लावणार तेव्हा ही 1 ओढणी तुळस, 1 रुपयाचा सिक्का, थोडे तांदूळ घेऊन ते लॉकरमध्ये स्थापित करायचे. बाकी जास्त आपल्या लॉकरमध्ये स्थापित करायची जरूरत नाही आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं सांगू,
तर कोणाचं मन नका दुखू, काही उपाय नाही बी केले ना तर कोणाचं मन दुखवणार नाही ना, तरी बी भगवान तुमच्या सर्वात इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार. खूप पूजापाठ केली आणि कोणाला उनं दोनं बोलले आणि कोणाचं मन दुखवलं, ती पूजा सर्व वाया जाते. मौन व्रत सर्वात चांगलं व्रत राहतं. कमी बोला, मौन व्रत टाळा, कोणाचं मन दुखवू नका. सर्वात मोठी पूजा हीच आहे. कोणाचे मन न दुखवणे ही सर्वात मोठी पूजा आहे. फक्त ही पूजा तुम्ही अपनावा, त्याच्याने सुद्धा आपले सर्वात चांगलं होईल. तर आता आपण भस्मासुराची कथा ऐकूया. हरहरीची भेटाची कथा ऐकूया. एकदा काय झाले की प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर त्या स्वतःच्या सर्व अंगाला लावित होते. भस्म लावित असता त्या भस्मात त्यांना एक खडा सापडला. तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला. तसे शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहेत. त्याप्रमाणे त्या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला. शंकरांनी त्यांचे नाव भस्मासूर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केले, आता मी आपला सेवक आहे. तेव्हा देवा, मलाही आपली काहीतरी सेवा सांगा. तेव्हा शंकर त्याला म्हणाले, हे भस्मासुरा, तू ज्या भस्मामधून निर्माण झालास ना, ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून दे. रोज मला नवीन चिताभस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला फार आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे रोज नवे भस्म तो घेऊन येई आणि शंकराला अर्पण करी. तसेच परमभक्ताच्या मस्तकाची माळ करून शंकर गळ्यात घालीत असे. नेहमी स्मशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानात वस्ती करणे पसंत करीत असे. सर्वसामान्यपणे स्मशानात असेपर्यंत लोक विरक्त असत. एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणेच विषय सुखात दंग होत. शरीरातील वास्तव्य करीत असलेली पंचमहाभूते आणि पिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून जे सवात्मुख उरत असे ते भस्म शंकरांना अतिशय आवडत असे. माणसाचे षडविकार हे नाशवंत आहेत, पण कुठल्याही प्रकारचा विकार रहित असा शिव परब्रह्म हा अत्यंत निश्चित शाश्वत आहे, चिरकाल टिकणारा आहे, त्रिकालातीत व्यापून राहिलेला आहे. यश, पैसा, कीर्ती, ज्ञान, औदार्य, वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाही, परंतु शंकराच्या ठिकाणी मात्र सर्व एकत्र नांदतात. कर्तृत्व, निवृत्व, भोगतृत्व, विभूतत्व, साक्षीत्व, सर्वज्ञत्व या 6 चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे खरोखर पूर्ण परिपूर्ण असा ब्रह्मानंद होय. अशा शंकरांनी स्वतःच भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने फार उन्मट झाला. त्याच्या मनात अतिशय आसुरी विचार येऊ लागले. गायी आणि ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याला त्याच्या मनात वाटे. त्या सर्वांना मारून येथे राक्षसाचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही अन्य राक्षसाच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि त्यांचा संपूर्णपणे नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राच्या ऐवजी या त्रिभुवनावर स्वतःच राज्य करावे. त्यासाठी शंकरांना फसवले होते. असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलेनाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो, सारं गाव, रान, जंगल आणि स्मशान धुडाळली, अगदी पृथ्वीचा कानाकोपरा पालथा घातला, पण मला शुद्ध भस्म कोठेही मिळाले नाही. माझा तर आतापर्यंतचा नेम आहे की तुम्हाला रोज नवीन चिताभस्म आणून द्यायचे. तेव्हा माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी पार्वतीनाथा, आपण मला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा आशीर्वाद द्यावा. कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घातले. निष्कपटीपणे भोळा शंकर त्याच्या नाटकाला फसला आणि लगेच वर द्यायला सिद्ध झाला. पार्वती मातेने अत्यंत त्वरेने शंकराचा हात धरला आणि म्हटले, देवा, जर त्याला हा वर दिला तर हा राक्षस सर्व पृथ्वी भस्म करेल. आधीच बोंबा मारायची हौस होईल. फाल्गुन मासात आला होईल असे होईल. नक्की माहीत असलेल्या वाट चोरी करणाऱ्यास राजाने निरोप देऊन पाठवावे किंवा एखाद्या कामांध पुरुषास स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे. दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे सिद्धीचे वन दाखवावे. तसा हा वर याला जर दिलात तर एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाला जहाल विच्चू चावला की तो जसा थैतयाट नाचतो तसा हा भस्मासूर थैतयाट नाचेल. तेव्हा तुम्ही याला काही वर देऊ नका असे पार्वती मातेने शंकराला सांगितले. कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र, नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले की या भस्मासुराला असा वर देऊ नका की ज्याच्या बी डोक्यावर हात ठेवला म्हणजे त्याचं भस्म होईल. तुम्ही असा वर याला देऊ नका असे सर्वांनी त्यांना प्रार्थना केली. पण वर मिळताच भस्मासूर अतिशय आनंदाने नाचू लागला आणि त्या भस्मासुराने शंकरांनी भस्मासुराला
जो वर मागितला तो देऊन दिला. याच्याने भस्मासूर थैथयाट नाचू लागला. त्याचा झालेला आनंद त्रिभुवनात अख्ख्या मावेना. लगेच तो मृत्यू लोकात आला आणि संत भक्त गायी ब्राह्मण यांना शोधून शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी आणि विद्वान अशा ऋषीचे त्याने भस्म केले. 56 देशाचे राजे शोधून त्यांचे सुद्धा भस्म केले. सगळीकडे अनर्थ माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबासह भीतीने गुहातून लपून बसले. बैरी ससाना पक्षी ज्याप्रमाणे आकाशातून झेप घेऊन आपले भक्ष्य अचूकपणे पकडतो तसा भस्मासूर सुद्धा आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्यांचे पाहता क्षणी भस्म करे. आता भस्मासुरापुढे कुठेच कुणाचेच काही चालेना. जर एखाद्या नास्तिक माणूस वेडे वाकडे वरळू लागला तर पंडितांनाही त्याला मोळी सुद्धा आवरता येत नाही. तसे भस्मासुरापुढे आता कुणाची काही युक्ती चालेना. शंकरांना मात्र या गोष्टीची सुद्धा दाद फिकर नव्हती. कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणानेच तो अतिशय नम्र बनत असे. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या वराने इंद्राचे भस्म करावे, मग विष्णू लोकात जाऊन पृथ्वी पालक विष्णूचे भस्म करावे, शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली सुंदरी त्याची पत्नी पार्वती हिरावून घ्यावी असे भस्मासुराने विचार केला. भस्मासुराच्या त्या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र आकार माजला. सर्व ऋषी आणि चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ घराणे घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. ते सर्वजण म्हणाले, हे देवा, शंकराने काय केले? हे शंकराने त्याचे कष्ट कमी करण्यासाठी त्याचा नेम चुकू नये म्हणून वर देऊन बसला, पण त्याने आता आम्हा सर्वांना जगणे अशक्य केले. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात, तेव्हा आम्ही सारे आता आपणास शरण आलो आहोत. आपण आम्हाला वाचवा. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आला. त्याने भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गांजले आहे याची सविस्तर हकीकत सांगितली. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जगलो आहेत, पण भस्मासूर कोठे आणि कसा येईल आणि कोणाच्या डोक्यावर हात ठेवेल याच्या सांगता येत नव्हते. शंकरा, मला तर तुमचा प्रांतही अजिबात सुरक्षित दिसत नाही आहे असे पार्वती मातेने सांगितले. तुमचा जो प्राण आहे, प्रांतही मला सुरक्षित दिसत नाही आहे, तर तुमचा प्रांत तुम्ही सांभाळा. विष्णूने अगदी स्पष्टपणे असे सांगितले. एकंदरीत तुमच्या सर्व हकीकतीवरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसते. आता तुम्ही निश्चिंतपणे आपापल्या घरी जा असे त्यांना शंकर म्हणाले. तेवढ्यात भस्मासूर नेहमीच नाटकीपणाने तेथे आला. आपले घराणे घेऊन तेथे आलेल्या जमवाकडे त्याने आपली क्रूर दृष्टी फेकली. येथे जे जे आले आहे त्याचे तो उद्या भस्म करायचे असे त्याने आपल्या मनाशी निश्चय केला. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला आणि तू त्याचा गैरफायदा घेतला सा. तुला मी वर दिला आणि तू पृथ्वीचा संहार केलास. तुला लाज वाटते का? तू तर पक्का दगाबाज निघाला. त्याबरोबर भस्मासूरही रागाने म्हणाला, वर देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होता. मला मिळालेल्या शक्तीचा मी उपयोग का घेऊ नये? तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवी कशाला? मला देऊन टाक मुकाट्याने. एवढी सुंदर बायको तुला कशाला हवी? मला दे, नाहीतर तुझ्या मस्तकावरच आधी हात ठेवतो. देतो की नाही तुझी बायको मला? असे भस्मासुराने शंकराला म्हणाले. भवानी उठून घरात निघून गेली. तिच्याकडे कामदृष्टीने बघत असुर म्हणाला, अशी जाऊन जाऊन तू कुठे कुठे जाणार आहे? शिवाचे आधी भस्म करेन आणि मगच मी तुला पळवून नेईन असे भस्मासुराने शंकराला सांगितले. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला. त्याबरोबर तेथे जमा झालेले ऋषी मुनी सर्व पळू लागले. लागवी उमानाथांनी त्यांच्यापासून वाचण्यासाठी पळायला स्वतःने पण सुरुवात केली. अरे जोगाड्या, थांब, पडतोच कुठे? असे भस्मासूर शंकराला म्हणाले. आता मी तुझे भस्म करून तुझेच राख माझ्या अंगाला फासतो. आणि म्हणत भस्मासूर शंकराच्या मागे मागे धावू लागला. तू लोकांची राख तुझ्या अंगाला लावतो ना, आता तुझीच राख मी माझ्या अंगाला लावतो. पुरे भस्म माझ्या अंगाला तुझेच लावतो. अरे जोगाड्या, कुठे पडत आहे? थांब. खरोखर वेदशास्त्रांना ज्याच्या पार कधी लागला नाही, त्या मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकरांना त्यांनी कधी निर्माण केलेला भस्मासूर धरू पावत होता का? पडता पडता एकदम शंकरांना आपण पकडले असे त्याला वाटत होते. तेवढ्यात ते दूर गेलेले दिसत होते. असा भस्मासूर कोटी वर्षपर्यंत शंकराच्या मागे धावत होता, पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हातास अजिबात लागत नव्हते. सर्व विद्या एकत्र करून गोखल्या तरी मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते. तरी पण भस्मासुराला मात्र याची जाणीव नव्हती. तो आपल्याला मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती आहे असे समजत होता. त्यामुळे तो आता स्वतःला अजिंक्य समजून गर्वाने अगदी धुंद झाला होता. त्याला सारासार विवेक राहिलेला नव्हता. पण जे प्रेमळ भक्त होते त्याच्याकडे मात्र आपोआप शंकर झुकत होते, ओढले जात होते. उमेसह त्या भक्तांच्या घरी अगदी आनंदात राहत होते. तप, बल, विद्या आणि धन यांच्या जोरावर त्रिभुवनाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत
अशा गर्वाने जे अंध होतात, जे जन्म मरणाचे फेरे सतत पुन्हा पुन्हा घालीत असतात. असो, अशा रीतीने अहंकार उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्य नव्हते. इकडे भवानीने सर्वावरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूची श्री विष्णूची प्रार्थना आरंभली. हे कमलनयना, हे कमलच्या प्रियकरा, जगाला वंद्य असणाऱ्या जनार्दना, हे जगरक्षका, हे चक्रधरा, भवहय हरणाऱ्या शेषशायी भगवंता, जनार्दना, श्री केशवा, माधवा, आता तू प्रकट हो. विष्णूने जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली, त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप धारण केलेले विष्णू भगवान भस्मासूर राक्षसाला आडवे आले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. अत्यंत सुंदर आणि लावण्यवती यवनाने बहारलेल्या मोहिनीला पाहताच भस्मासूर अगदी वेडा झाला. मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशात सर्वच देवांची दाटी झाली होती. अष्टनायिकांचे सौंदर्य अत्यंत मोहक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी ती सुंदर दिसत होती. तिचे नित्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधपणाने तिला म्हणाला, हे स्त्रिये, तुझ्याकडून लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून फेकून द्यावे. तुझे सुंदर मुख कमल बघून माझे प्राण अगदी कासावीत झाले आहेत. तुझ्या अति तीक्ष्ण अशा यवनांच्या नयनबाणांनी माझ्या मनाचा हरिण अगदी जखमी झाला आहे. तो पहा, तुझ्या पावलांचा मागोवा घेत घेत वसंत ऋतू येत आहे. चल, मला माळ घाल, मी जन्मभर तुझा दास राहील. खरंच भस्मासुरा, तू माझा दास राहशील? होय मोहिनी, मी तुझा दास राहील. ती पार्वती काय, ती लक्ष्मी काय, तुझ्यासमोर अतिशय तुच्छ आहे. तुझ्या या गोड बोलण्याने मला प्रसन्नता आली आहे. चल चल मोहिनी, माझ्याबरोबर विवाह कर आणि मी तुझा खरोखरच दास राहील. मायावी वेशधारी विष्णू हसून भस्मासुराला म्हणाले, समोर जो मोठा वृक्ष दिसतो आहे ना, त्यात आमच्या कुळाचे आराध्य दैवत लपलेले आहे. लग्नाआधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करीन, मग पतीला माळ घालीन, असा मी नवस बोललेले आहे. कारण कित्येक दिवस माझे हे मुसमुसणारे तारुण्य अगदी वाया चाललेलं होतं. मनजोगा कोणी पतीच मला मिळाला नव्हता, ज्याला मी वरायचे, ज्याला मी सुंदर याला घाबरून मला नाकारायचे आणि माझे लोचटपणे माझा स्वीकार करणाऱ्यांना मी नाकारायची. पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. आता आधी मला मी बोललेल्या नवस फेडायला पाहिजे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्याबरोबर नित्य कर. तू माझ्याबरोबर नित्य करशील तर मी तुझ्याबरोबर लग्न करेल. पण मी जिथे हात ठेवीन तू हात ठेवला पाहिजे. मी जिथे हावभाव दाखवेन तेच हावभाव तू पण मला दाखवले पाहिजे. हीच तुझी परीक्षा आहे, तुझी कसोटी आहे. या कसोटीत तू आधी उत्तीर्ण हो. तुला ते सहज शक्यसुद्धा आहे. पण जर का यात काही चूक झाली तर माझे दैवत खूप कठीण आहेत. कारण आमचे दैवत फार कडक आहे. ते जर कोपले तर सर्व ब्रह्मांडसुद्धा जाळून भस्म करून टाकतील, एवढे कडक माझे दैवत आहे. अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीसाठी तिच्या आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. त्याला भुलवून ती त्या वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आली. वटवृक्षाला नम्रपणे तिने वंदन केले. मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. ती गाणे स्वतःच म्हणू लागली. तिचे नृत्य आणि गायनातील ते कौशल्य पाहून अप्सरा, गंधर्व, किन्नर सर्व अगदी तटस्थ झाले होते. सर्व देव त्यावेळी भुंग्यांचे रूप घेऊन गुंजराव करीत तिच्या भोवती पिंगा घालीत होते. तिचा अतिशय गोड आवाज ऐकून शेषशायी डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाला होता. मोहिनीने जेथे जेथे हात ठेवेल तेथे तेथे भस्मासूरही हात ठेवत होता. तिच्या नित्याच्या प्रत्येक मुद्रेप्रमाणे हावभावप्रमाणे तो हावभाव करीत होता. मोहिनीने प्राप्त झालेल्या आनंदात बेमान होऊन तल्लीन होऊन तो नाचत होता. घायाळ नजरेने मोहिनीकडे पाहत असे, हात वारे करीत होता, नाचत होता. नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुराने तसेच केले आणि तो जागच्या जागी भस्म झाला. मग त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकटले. वटवृक्षाचे रूप सोडून शंकरांनीही पुन्हा मूळ रूपात प्रकटले. तेथे हरहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. देवांनी वरून दोघांच्यावर पुष्पवर्षाव केला. कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्यावरचे संकट टळले होते. मोहिनीचे सुंदर रूप पाहताच शंकरसुद्धा संयम विसरले होते. त्यामुळे शंकराचे वीर्य खलन झाले होते. भूमीवर वीर्य पडता पडता त्याचे 8 भाग झाले. ते अष्टभैरव बनले आणि अस्थितांग रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण, सहार अशी त्यांची 8 नावे आहेत. ते शिवाचेच अंश आहेत.
जे अष्टभैरव बनले ते शिवाचे अंश आहेत, कारण ते वीर्य खलन झालं तर ते 8 भाग झाले. अस्थितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मद, कपाल, भीषण आणि संहार असे 8 भाग शिवाचे अंश आहेत. भस्मासूर मेल्याची बातमी साऱ्या त्रिभुवनात कळताच अतिशय आनंद पसरला. शंकर आणि विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली. खरोखरच दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद मिळाला. श्रोत्याहो, तर अशी पुढील कथा अमृताहून शिव पार्वतीचा विवाह अशी ही कथा पुढच्या अध्यायात आहे. तर अशी ही हरहरीची भेट वटवृक्षाजवळ हरहरांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली आणि दोघांचा पुष्पवर्षाव झाला आणि भस्मासुराच्या नाशाने सारे त्रैलोक्यावरचे संकट टळले आणि विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन हरहरीची भेट केली. तर अशी ही हरहरीची भेट वैकुंठ चतुर्दशी आज आणि वैकुंठ चतुर्दशीच्या उपवासाच्या दिवशी हरहरीची भेटीची कथा जो कोणी ऐकतो त्याचे सर्व पापे जळून दूर होतात आणि वैकुंठ लोकची पण प्राप्ती होते आणि शिवलोकाची पण प्राप्ती होते. तर हरहरीची भेटाची ही कथा होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शेअर करायला विसरू नका आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवा.